नमस्कार, मी कुणाल गवाणकर. लोकसत्ता ऑनलाईनच्या 4च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. राज्यासह देशविदेशातल्या क्रीडा जगतातल्या मनोरंजन विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती आहे क्रीडा विश्वातून भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज रंगणार आहे. भारत फायनलमध्ये पाऊल ठेवणार की नाही हे आज निश्चित होणार आहे. जाणूया या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स प्रथमेशकडून. प्रथमेश, नेमकं काय काय घडतं आहे इंग्लंडमध्ये? कुणाल, जसं तू म्हणालास की दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. कालच आपण बघितलं की पाकिस्तानने अगदी आश्चर्यकारकरित्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये नेमकं काय होणार, बांगलादेश भारताला 2007च्या विश्वचषकासारखा पुन्हा एकदा धक्का देईल का, अशी उत्सुकता सगळ्याच क्रिकेट रसिकांमध्ये निर्माण झालेली आहे. जसं की कालच्या सामन्याआधी विराट कोहलीने पत्रकार परिषदेतून माहिती दिली होती की भारतीय संघामध्ये कुठलाही बदल होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे भारतीय संघात कुठलाही बदल झालेला घडायला दिसत नाही आहे. बांगलादेशच्या संघाचं आपण बघितलं तर बांगलादेशच्या संघानेही आपल्या अनुभवी गोलंदाजांना आणि फलंदाजांना संघात स्थान दिलेलं आहे. जसं मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, रुबेल हुसेन हे त्यांचे प्रमुख गोलंदाज असतील. आणि त्यासोबत तमीम इक्बाल, सौम्य सरकार, सब्बीर रहमान, मुशफिकुर रहीम ही अशी स्ट्रॉंग ओपनिंग बॅटिंग लाईन त्यांच्या समोर असणार आहे. त्यामुळे आता बर्मिंगहॅमच्या या सामन्यामध्ये या सगळ्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपला आऊट करण्याचं मोठं काम भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. भारतीय गोलंदाजांची कामगिरी साखळी सामन्यामध्ये तितकीशी चांगली राहिलेली नाही आहे, एक दक्षिण आफ्रिकेची मॅच वगळता. त्यामुळे या सामन्यात भारतीय गोलंदाजांना खूप मोठं काम करावं लागणार आहे कुणाल. आणि आय होप की आपण सगळ्यांनी प्रे करूया की भारत फायनलला जाईल आणि आपल्याला भारत विरुद्ध पाक असा एक सामना बघायला मिळेल. धन्यवाद प्रथमेश. तर ही क्रिकेट विश्वातली सगळ्यात मोठी बातमी. याच्यानंतर ओळ्या राज्यातल्या बातमीकडे. राजकारणामधून एक महत्त्वाचा इशारा उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा भाजपला देण्यात आला. नेमका हा इशारा आहे तरी काय, सांगतो माझे सहकारी रोहित. कुणाल, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक विधान केलं. त्यांनी आपल्या विधानातून मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेत. आम्हाला राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजपला त्याची काही चिंता नाही आणि कोणाला आमच्या सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा असेल तर तो त्यांनी खुशाल काढून घ्यावा, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या विधानाला उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, यांनी उत्तर दिलं आहे. ते आज बुलढाण्यात बोलत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेने ज्यांचं फडणवीसांचं जे विधान आहे त्याचा कुठेतरी सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही याच्याशी त्याचा संबंध जोडला आहे. सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल द्यायची आहे. त्यामुळे आता सरकारकडून मध्यावधी निवडणुकांची भाषा सुरू झाली असं उद्धव यांनी सांगितलं. मात्र शिवसेना कर्जमाफी होईपर्यंत मध्यावधी निवडणुकांचे मनसुबे सफल होऊन देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. धन्यवाद रोहित. आणि याच्यानंतर वळूया एका राष्ट्रीय बातमीकडे. कोचीमधल्या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे आणि या मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. पण या मेट्रोच्या उद्घाटनाला देशामध्ये ज्यांना मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं त्या श्रीधर यांनाच निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे, असा देखील एक प्रकार घडला. नेमकं याबाबत आणखी काय महत्त्वाचे अपडेट्स आहे, सांगतो माझा सहकारी मानस. नक्कीच कुणाल, कोची मेट्रोचं उद्घाटन होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. पण ह्या मेट्रोला देशाचे मेट्रोमॅन म्हणवले जाणारे श्रीधरन जे आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे. या कार्यक्रमाच्या जी ऑफिशियल निमंत्रण पत्रिका आहे त्याच्यामध्ये श्रीधरन यांचं नाव नसल्यामुळे केरळमध्ये एक मोठा वाद निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता केरळ सरकारने PMOला म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून श्रीधरन यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं जावं असं सांगितलेलं होतं, पण तरीही त्यांना निमंत्रित गेलेलं नाही आहे. आपल्याला माहिती आहे श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोच्या उभारणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा उभारला होता. तसंच महाराष्ट्राशी असलेलं त्यांचं नातं म्हणजे कोकण रेल्वेच्या उभारणीमध्ये श्रीधरन यांचा सिंहाचा वाटा आहे. असा हा मेट्रोमॅन, असा हा सार्वजनिक क्षेत्रातल्या वाहतुकीशी संबंधित असलेला एक मोठा माणूस कोची मेट्रोच्या ह्या उद्घाटनाच्या समारंभाला बोलावलं जात नाही आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात तिकडे नाराजी व्यक्त होते. पण खुद्द श्रीधरन यांनी याबाबतीत काही आपल्याला हरकत नसल्याचं म्हटलेलं आहे. आपण नाराज झालेलो नाही होत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तरीही एवढ्या मोठ्या माणसाला आणि ज्याने एवढी मोठी कामगिरी केलेली आहे सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये, त्याला ह्या कोची मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न बोलवणं कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जातो आहे. यानंतर पुन्हा एकदा वळूया राज्यामध्ये. आपण थोड्याच वेळामध्ये म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारला इशारा दिला. पुन्हा एकदा सरकारचा पाठिंबा काढून घेऊ असं विधान केलं आणि हे विधान त्यांनी आतापर्यंत अनेकदा केलेलं आहे. त्या संदर्भात एक बातमी आहे आणि ही बातमी नेमकी आहे तरी काय, सांगतो माझ्या सहकारी विश्वास.
कुणाल, शिवसेना आणि राणे कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यांनी या पत्राद्वारे शिवसेनेची खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी म्हटलं आहे की म्हणजे शिवसेनेने आता म्हणजे शिवसेना सत्तेत आहे, पण सत्तेत असूनही ती विरोधकाची भूमिका निभावताना दिसत आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की म्हणजे शिवसेनेने नेहमी अशी धमकी दिली आहे भाजपला की आम्ही सत्तेतून बाहेर पडू, आणि याच त्यांच्या विधानावरून नितेश राणेंनी त्यांची खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी गिनीज बुकला जे एक पत्र पाठवलं त्याच्यात त्यांनी म्हटलं की आम्हाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंद व्हावं असं त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे. आणि त्याचं कारणही खूप त्यांनी एकदम म्हणजे इंटरेस्टिंग आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही सत्तेतून बाहेर पडू असं विधान वारंवार केल्याप्रकरणी त्यांची नोंद झाली पाहिजे असं त्यांनी या पत्रात म्हटलेलं आहे. तर एकंदरीत शिवसेनेला अशी जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केलेली आहे. आता शिवसेनेकडून यावर काय पलटवार केला जातो आहे हे बघणं उत्सुकतेचे ठरेल. कुणाल? नक्कीच उत्सुकाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकामध्ये नोंद व्हावं असं मागणीचं पत्रच त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला केलेलं आहे. यानंतर वळूया एका महत्त्वाच्या बातमीकडे. नॅशनल लेवलची बातमी आहे, राष्ट्रीय स्तरावरची बातमी आहे, इस्रो संदर्भातली बातमी आहे. इस्रो हे सेमी क्रायोजेनिक इंजिन असणारं रॉकेट यांची निर्मिती त्यांना करायची आहे. आणि विशेष म्हणजे हे जे रॉकेट आहे हे केरोसिनवरती चालणार आहे. या संदर्भातली काय माहिती आहे नेमकी सांगते माझी सहकारी सायली. कुणाल, आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून इस्रो आपल्या कामगिरीने कायमच चर्चेत राहिला आहे आणि आता अजून एक चर्चा अशी आहे की इस्रो अशा पद्धतीचं एक नवीन इंजिन तयार करणार आहे जे सेमी क्रायोजेनिक असणार आहे. याच्यात रिफाईंड केरोसिनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे जे प्रक्षेपकाचं हे आहे ते हलकं होणार आहे वजन ते जे आहे. आणि याच्यात आधी ऑक्सिजन आणि हायड्रोजन याचे लिक्विड स्वरूपात वापरलं जायचं या इंजिनामध्ये, पण आता रिफाईंड केरोसिनमुळे ते अधिक सुलभ होणार आहे आणि हे अतिशय पर्यावरणपूरक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यानंतर किंमतही त्याची कमी आणि हे अतिशय सोप्या पद्धतीने साठवता येणार आहे. त्यामुळे हे नक्कीच फायदेशीर होणार आहे. कुणाल? तर ही राष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची बातमी इस्रो संदर्भातली. यानंतर जाऊया मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींकडे. संजय दत्त संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे, सांगते माझी सहकारी सायली. कुणाल, संजय दत्तला 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटानंतर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर 8 महिन्यांपूर्वीच त्याची शिक्षा पूर्ण करून त्याची सुटका करण्यात आली असं म्हटलं जात होतं. त्यामुळे त्याला यामध्ये काही सूट दिलेली होती असा आरोपही लावण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत राज्य सरकारकडे स्पष्टीकरणही मागितलं आहे. पण आता संजय दत्तला या सर्व प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली नसून संपूर्ण कारवाई जी ठरल्याप्रमाणेच झाली आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आली नाही आहे असं एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. त्या अधिकाऱ्याचं नाव प्रसिद्ध करण्यात आलं नाही आहे. पण हाय प्रोफाईल केसेसमध्ये सहसा काही गोष्टी असतात त्या फार संवेदनशील असतात आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची सूट वगैरे त्याला देण्यात आली नाही आहे असं सांगितलं जातं आहे. आता या प्रकरणी आणखीन कोणती स्पष्टीकरणं येतात आणि कोणत्या चर्चांना उधाण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल? तर ही संजय दत्त संदर्भातली महत्त्वाची बातमी. त्यानंतर आणखी एक गोष्ट, आणि अभिनेते जे ज्येष्ठ अभिनेते आहेत ऋषी कपूर, ते आता सिनेमांमुळे किंवा वयांमुळे ते सिनेमांमुळे चर्चेत नसते तर ते कायम ट्विटमुळे आणि त्यांच्या विशेषतः वादग्रस्त ट्विटमुळे कायम चर्चेत असतात. आणि आता आणखी एक त्यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं, ते नेमकं आहे काय सांगते माझी सहकारी मधुरा. ऋषी कपूर नेहमी सद्य परिस्थितीमध्ये ज्या काही घटना सुरू असतात त्याच्यावरती आवर्जून ट्विट करतात, आपली मतं मांडत असतात. बुधवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड ही जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये पाकिस्तानचा विजय झाला. या संदर्भात त्यांनी एक ट्विट करत म्हटलं की पाकिस्तानला एक टोमणाच असा मारला की तुमचं पाकिस्तानचं अभिनंदन, पण आता फायनल्समध्ये जेव्हा पाकिस्तान आणि इंडिया समोरासमोर येतील तेव्हा तुम्ही आमच्या निळ्या रंगामध्ये सामावून जाल असं त्याने एक ट्विट केलं. त्याच्या या ट्विटवरून पाकिस्तानी क्रिकेट जे चाहते आहेत त्यांनी ऋषी कपूर यांना ट्रोल करायला सुरुवात केली, त्याच्याबद्दल अनेक वक्तव्य करायला सुरुवात केली. पण ऋषी कपूर यांनी अजूनपर्यंत तरी त्यांच्या कुठल्याच ट्रोलला उत्तर दिलेलं नाही आहे. तर ही मनोरंजन क्षेत्रातल्या या काही महत्त्वाच्या घडामोडी या होत्या दिवसभरातल्या आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या. या बातम्यांचे अपडेट्स आणि इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com. धन्यवाद.